काय केलं आहे आतापर्यंत? SQS सर्व्हिस बघितली आहे, SNS सर्व्हिस बघितली आहे. SNS सर्व्हिस कशा पद्धतीने काम करणार ते समजलंय? SNS समजलंय का? पक्का? ओके. SNS ऍक्च्युली कशा पद्धतीने काम करेल तर सब मॉड्यूल असतो याचा, पब्लिशर आणि सबस्क्रायबर. सबस्क्रायबर मध्ये मोबाईल, ईमेल, HTTPD, लॅम्बडा वगैरे वगैरे असणार. SQS मध्ये जे मेसेजेस येणार यांना आपण SQS, अजून एक असेल एंड पॉइंट तुमचा SQS एंड पॉइंट. SQS थ्रू सुद्धा आपल्याला इथे काम करता येईल. SQS कडे ते मेसेजेस पाठवायचे आणि SQS काय करेल, त्या मेसेजेसला प्रोसेस करेल. कळलं? ठीक आहे. तर इथे जो ऑप्शन आहे SQS हा आपण अजून बघितलाय का? नाही. ठीक आहे. तर आता आपण SQS बद्दल डिस्कस करू. तर हे काम झालं आहे SNSचं. काय करणार, एक पब्लिशर पब्लिश करणार मेसेज, तो मेसेज दुसरीकडे जाणार. ज्या पण पद्धतीने सबस्क्रायबर अवेलेबल असेल त्या सबस्क्रायबरकडे तो जाणार. हे झालं. कोणत्या मेथडवर काम करताय? पुश बेस मेकॅनिझम. पुश. ठीक आहे. पुश बेस मेकॅनिझम मेसेज तो पुश करतोय सबस्क्रायबरला. करेक्ट. देन आता हा तर आपण कन्सेप्ट बघितलाय. आणखी एक मेसेजिंग सर्व्हिस आहे, ती कोणती? SQS. ओके. आता ही कशा पद्धतीने काम करेल? सो सिंपल कन्सिडर करा, तुमच्याकडे एक क्यू आहे. क्यू इन द सेन्स, क्यू म्हणजे काय असेल? SQS. क्यू मीन्स काय असेल? लाईन असेल, एक जी सरळ लाईन आपण मंदिरमध्ये बघतो किंवा इकडे तिकडे आयफोनचा फोन घ्यायला लाईन लागली सकाळपासून. नंबर कुणाचा येतो पहिले? जो पहिला नंबर असेल त्याचा नंबर येतो ना. तर SQS ऍक्च्युअली फ्रंट इन फ्रंट आउट वर काम करते. FIFO. आणि येस, यामध्ये स्टँडर्ड वाला पण आहे. बट जर लेस कन्सिडर करा, तुम्ही सगळेजण ऑफिसमध्ये येत आहे. करेक्ट. येताना तुम्ही कसे आले? लाईन मध्ये आले, भारी आले. बट लेट्स कन्सिडर करा कोणीतरी त्यांच्या शूज ठेवायला वरती गेलाय, तर लेट्स कन्सिडर करा तुमच्या मागे जो असेल तो आधी येऊन जाईल. बरोबर आहे? राईट. तर इथे दोन आपण वेज बघितले, एक स्टँडर्ड आणि FIFO. ते इथे पण असणार SQS मध्ये. तर SQS काम कसं करतो ऍक्च्युली? SQS काम करतो पुल बेस मेकॅनिझमवर. कशावर? पुल बेस मेकॅनिझमवर. तर थोडं स्ट्रक्चर आपण समजून घेऊ. SQS इथे क्यू असणार. मेसेजेस प्रॉपर वेने हँडल करता यावे त्यासाठी SQS यूज केला जातो. व्यवस्थित प्रोसेस करायला पाहिजे त्यासाठी. सो लेट्स कन्सिडर करा, इथे तुमच्याकडे मल्टिपल सर्व्हर्स आहेत. सर्व्हर 1 और हॉटेल 1 कन्सिडर करा, हॉटेल 2 कन्सिडर करा. सर्व्हर 1, सर्व्हर, जोपर्यंत माझी डायग्राम होत नाही तोपर्यंत तुम्ही काढायची नाही. सर्व्हर 2. ओके. आणि ही एक क्यू आहे. तर इथे लेट्स कन्सिडर करा, मेसेज 1 आहे, मेसेज 2 आहे, मेसेज 3 आहे. त्यासाठी मी ही SQS असं वरती लिहितोय. कॉपी पेस्ट. मेसेज 1, हे थोडंसं कठीण काम होतंय मला. ठीक आहे. मेसेज 1 हा असेल मेसेज 2 बॅक साइड मध्ये. ओके. सो ही मेसेजची क्यू आहे असं कन्सिडर करा. कळलं? आता काय होईल, जेव्हा पण मेसेजेस इथे येत आहे, एका लाईन मध्ये येत आहे, तर हे दोन सर्व्हर्स यांना प्रोसेस करायसाठी रेडी आहे. कळलं? तर लेट्स कन्सिडर करा, हा मेसेज 1 प्रोसेस करायला घेतलाय सर्व्हर 1 ने. राईट. तर इथे SQS काय करतो, हा मेसेज चेक करत असतो. SQS काय करणार, या क्यूला चेक करत असतो की मेसेज आला आहे का. जर मेसेज आला असेल तर त्याला तो काय करेल, पुल करेल आणि प्रोसेस करायला सुरुवात करेल. हाच एक कन्सेप्ट आहे याच्या मागे.
एसक्यूएस कसा काम करणार आहे समजलं? पुल करणार मेसेज. ही क्यू आहे, या क्यू मध्ये जर मेसेज वन आलेला आहे तर सर्व्हर काय करेल, हा कंटिन्युअसली इकडे चेक करत राहणार. मेसेज आला असेल तर काय करणार, कॅप्चर करणार, सर्व्हर वन या मेसेजला कॅप्चर करून घेईल. अंडरस्टूड? क्लिअर? आता लेट्स कन्सिडर करा ही क्यू आहे, हा मेसेज इथे सर्व्हर वन वर प्रोसेस होत आहे. क्लिअर? नेक्स्ट आता इथे आपण एसक्यूएस मध्ये येऊ. एसएनएस झालंय आपलं एसक्यूएस. सोबत क्रिएट पण करत जाऊ आणि इथे ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या पण आपण डिस्कस करत जाऊ. ओके. क्यू एकदम सिंपल थॉट मध्ये आपण बघितलं की ऍक्च्युली एसक्यूएस कशासाठी काम केले जाते, तर इथे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. एसक्यूएस कशासाठी काम करते, चष्मा आणला का? एवढा छान चष्मा यूज करतो आणि तरी वापरत नाही. सो काय म्हटलंय, एसक्यूएस प्रोव्हाइड्स अ क्यू फॉर हाय थॉटपुट सिस्टम टू सिस्टम मेसेजिंग. You can use queue to decouple heavyweight processes. हे दोन्ही मेसेज जर ऍट अ टाइम आपले एक्झिक्यूट व्हायला पाहिजे तर काय होईल, हे दोन्ही मेसेज जर ऍट अ टाइम एक्झिक्यूट होईल तर होऊ शकते एका सर्व्हरवर ते दोन्ही मेसेजेस एक्झिक्युशन साठी गेलेत, लोड येऊ शकतो किंवा क्यू आपली बिघडू शकते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यांना मॅनेज करण्यासाठी मेसेज स्टेप बाय स्टेप एक एक मेसेज प्रोसेस व्हायला पाहिजे. स्टेप बाय स्टेप एक एक मेसेज प्रोसेस व्हायला पाहिजे, ऑर्डरिंग फॉलो केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, यूज एसक्यूएस. कळलं? सो येस, काय म्हटलेलं इथे, Amazon SQS स्टोर्स मेसेजेस अंटिल द मायक्रो सर्व्हिस अँड सर्व्हरलेस ऍप्लिकेशन प्रोसेस दे. कळलं? हा. तर तो मेसेजेस स्टोअर करून ठेवणार, ज्या पद्धतीने त्याला प्रोसेस करायचं त्या पद्धतीने आपण प्रोसेस करू, देन तो मेसेज त्या क्यू मधून गायब होईल. कळलं? ओके. तर सर्वात आधी एक सिंपलचा व्हिडिओ कन्सिडर करा. मेसेज वन काय आहे, तर आपला एक व्हिडिओ आहे, मी याला साईडला करतो. मेसेज वन काय आहे, आपला एक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जर आपला MP4 मध्ये कन्वर्ट केला सर्व्हर वनने तर तो मेसेज इथे राहणार का? नाही राहणार. ओके. नेक्स्ट कोणता मेसेज राहणार? 2. ठीक आहे. तर इथे आता सर्व्हर 2 पण काय करतोय, कंटिन्युअसली चेक करतोय की मेसेजेस अवेलेबल आहे का. बट पहिला मेसेज कोणी एक्सेप्ट केलाय, सर्व्हर वनने, तर तो मेसेज याला दिसायला पाहिजे का? दिसणार ना. जर आपण काहीच अप्लाय नाही केलं तर त्याला मेसेज वन पण दिसणार, बरोबर? दिसणार की नाही? पहिल्या सर्व्हरने जर प्रोसेस करायला घेतलेला आहे बट हा क्यू मध्ये तर अवेलेबल आहे, क्यू मध्ये अवेलेबल आहे आणि सर्व्हर 2 काय करतोय, क्यू ला चेक करतोय ना, तर याला मेसेज वन पण दिसणार. जोपर्यंत आपण इथे याची एंगेजमेंट दाखवणार नाही की हा सर्व्हर वन वर्क करतोय, जोपर्यंत हा मेसेज इथे अवेलेबल आहे क्यू मध्ये, तोपर्यंत तो याला दिसत राहणार. कळलं? तर कारण काय करायचं, याला पण काम करायचंय ना असं. तर येस, जोपर्यंत पहिला मेसेज आहे जोपर्यंत तो पूर्ण प्रोसेस होत नाही तोपर्यंत हा क्यू मध्ये दिसत राहणार. याच्यासाठी काय यूज करणार आपण की हा याला दिसायला नको सर्व्हर 2 ला, ते पण इथे आपण अप्लाय करू. ठीक आहे? कळलं? हा कन्सेप्ट समजला? बघा इथे बघा, पुल बेस मेकॅनिझम तर समजलं. मेसेजेस पुल करायचं काम करेल आणि देन त्याला प्रोसेस करायचं काम करेल. क्लिअर आहे? नेक्स्ट आपण काय करू, क्रिएट करत जाऊ. रिसिव्हिंग अँड प्रोसेसिंग ही एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एकदम इझी आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. कसं काम करताय, तर ह्या क्यू थ्रू काम करताय. प्रोड्युसर मेसेज प्रोड्यूस करणार, एसक्यूएस कडे जाणार आणि एसक्यूएस काय करेल, त्याला क्यू मध्ये अप्लाय करेल. क्यू मधून वन बाय वन कन्झ्युमर कडे जसे ते प्रोसेस होणार तसे तो त्यामधून क्यू मधून रिलीज करत जाईल. ओके. नेक्स्ट लेट्स क्रिएट इट. इथे काय दिसतंय, स्टँडर्ड अँड फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके. तर स्टँडर्ड मीन्स तुमचा नंबर कधी येणार, कुठेही तुमचा नंबर लागू शकतो, काही असं स्पेसिफिक नाहीये. नेक्स्ट इथे काय दिलेलं आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. क्लिअर? तर आपण स्टँडर्ड मध्ये जाऊ. सध्या इथे नाव लिहिणार आपण माय क्यू. क्लिअर? नेक्स्ट आता हे जे आहेत ना कॉन्फिगरेशन, हे आपण बघतोय. आता हे अंडरस्टूड करणं आवश्यक आहे. इथे काय दिलेलं आहे, विजिबिलिटी टाइम आउट. तर विजिबिलिटी टाइम आउट इथे किती दिलेला आहे, 30 सेकंड. तर हा जो सर्व्हर आहे
हा जो सर्व्हर आहे या मेसेजला प्रोसेस करतोय. तर किती वेळपर्यंत तो दिसणार नाही, तर 30 सेकंड पर्यंत तो दिसणार नाही. कळलं? 30 सेकंड टाइम आहे या सर्व्हरकडे या मेसेजला प्रोसेस करण्यासाठी. जर 30 सेकंड्स मध्ये त्याने प्रोसेस केला नाही तर अगेन तो इथे विजिबल होईल. आता कळलं कन्सेप्ट? ठीक आहे. बघा परत सांगतो. एक क्यू आहे, मेसेजेसची लाईन लागलेली आहे, दोन सर्व्हर आहे, कंटिन्युअसली या क्यूला चेक करताय की मेसेज अवेलेबल आहे का. मेसेज अवेलेबल आहे. मेसेज 1 कुणी केलाय एक्सेप्ट? सर्व्हर 1 ने केलाय, त्याला रिसीव्ह केलाय आणि त्याला प्रोसेस करायला सुरुवात केली आहे. बट सेम टाइमला सर्व्हर 2 पण चेक करतोय. सर्व्हर 2 पण चेक करतोय, त्याला पण मेसेज 1 दिसेल, बट याला दिसायला नको. याला दिसायला नको त्यासाठी आपण काय केलं, इथे विजिबिलिटी टाइम आउट लावलेला आहे. कळलं? जर हा आपण 0 ठेवला तर त्याला पण तो मेसेज दिसेल आणि तो पण प्रोसेस करेल. म्हणजे एकच व्हिडिओ 2-3 सर्व्हर काय करणार, प्रोसेस करायला सुरुवात करणार. कळलं का आता? तर हे प्रोसेस इथे अशी नको व्हायला, त्यासाठी आपण काय करतोय, विजिबिलिटी टाइम आउट लावतोय. तर 30 सेकंड पर्यंत या सर्व्हरकडे किती टाइम आहे? 30 सेकंडचा टाइम आहे या व्हिडिओला प्रोसेस करायचा. जर तोपर्यंत हा इथे क्यू मध्ये दिसणार नाही. जर 30 सेकंड मध्ये त्याने तो प्रोसेस नाही केला, तो परत इथे विजिबल होईल. सर्व्हर 2 जर चेक करताय तर सर्व्हर 2 ला तो मेसेज दिसणार. अंडरस्टूड? तो विजिबिलिटी टाइम आउट काय आहे ते कळलं? गुड. सो इथे बघा मेसेज रिटेन्शन पिरियड. आता हे जे मेसेजेस आहे, हे मेसेजेस या क्यू मध्ये किती दिवस राहायला पाहिजे, किती वेळ राहायला पाहिजे, ते आपण काय देणार इथे, रिटेन्शन पिरियड. कळलं? नेक्स्ट डिलिव्हरी डिले. डिलिव्हरी डिले मीन्स किती सेकंड्स नंतर मेसेज डिलिव्हर होणार. ओके. नेक्स्ट मॅक्झिमम मेसेज साईज किती देऊ शकतो, मेसेजचा साईज किती असायला पाहिजे याचा ते तिथे दिलेलं आहे. आणि रिसिव्ह मेसेजेस वेट टाइम. मेसेज रिसिव्ह जर आपण करतोय, जो कंझ्युमर मेसेज रिसिव्ह करतोय त्यामध्ये किती टाइम त्याने वेट करायला पाहिजे, सेकंड्स मध्ये ते दिलेलं जातं, जास्त काही दिलेलं जात नाही. तर इथे 0-0 दिलेलं आहे बाय डिफॉल्ट मध्ये जाऊ आपण, काय टेन्शन नाही. कळलं? ओके. सो सिंपल काय करणार आहे, 2 सर्व्हर्स आहे, याला ऍक्सेस करायची कोशिश करेल. इवन आय थिंक आय एम हॅव्हिंग अ डायग्राम हिअर. हा S3 SQS SNS हे नंतर ना बघू. डायग्राम बघा, इथे डायग्राम दिली आहे का, नाही आहे? ठीक आहे. सी हा कन्सेप्ट इथे या पद्धतीने आपण समजून घेऊ. डायग्राम तिथे नाही आहे बट लिव्ह इट. एवढा पोर्शन समजला तर आपण काय करतोय, SQS क्यू ही कोणती आहे, SQS क्यू आहे. मेसेजेस कोणी पब्लिश केले, पब्लिशरने पब्लिश केलेले आहे. SNS कडून जे SNS मध्ये जो पब्लिशर बघितला आपण, मेसेज आपण टाइप करणार, क्रिएट करणार, किंवा एक कमांड पण आपण बघितलेली आहे, ज्या कमांड थ्रू आपण मेसेज इकडे पास करतो. कोणती कमांड होती ती, SQS कमांड. कशासाठी चेक केलं होतं आपण, कशासाठी चेक केलं होतं, एंड पॉइंट साठी चेक केलं होतं, राईट. हा तर इथे बघा तो मेसेजेस आला, तर मेसेजेस SQS मध्ये येऊन इथे थांबणार आणि जे पण सर्व्हर असतील आपल्याला प्रोसेस करायचे, सर्व्हरच्या ठिकाणी तुमची ऍप्लिकेशन पण असू शकते. ओके. किंवा दुसरं एखादी सर्व्हिस असू शकते AWS ची, जे या मेसेजला कॅप्चर करेल आणि वर्क प्रोसेस करेल. सो सेम इथे तेच गोष्टी आपण क्रिएट करतोय, तर ह्या गोष्टी क्रिएट करून घेऊ आपण इथे. सी रिसीव्ह, एन्क्रिप्शन वगैरे बाकी सगळ्या गोष्टी डिफॉल्ट मध्ये ठेवणार. ऍक्सेस पॉलिसी दिसते, बेसिक्स, राईट. नेक्स्ट बेसिक मध्ये ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. बेसिक मध्ये एक तर क्यू ओनर काम करेल, इकडे काय रिसीव्ह पण करेल, क्यू ओनर करेल. बट इथे आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे, एखादा युजर सिलेक्ट करू शकतो जो आपल्याकडे बनलेला असणार, AWS अकाउंट मध्ये सिलेक्ट करू शकतो. ओनली द स्पेसिफिक अकाउंट, AWS अकाउंट, आय एम युजर ऑर रोल, तर ते इथे आपल्याला स्पेसिफाय करायचं असते. एक तर अकाउंट ID या पद्धतीने देऊ शकतो, ARN द्यायचा युजरचा, आणि रोल देऊ शकतो आपण जो पण अवेलेबल आहे तो. इथे त्यांनी टेम्पलेट मध्ये दाखवलेला आहे, असं आपण लिहिलेलं नाही आहे म्हणून तो आपल्याला सिंटॅक्स दाखवतोय. कळलं? बट लेट्स गो विथ दिस वन. इथे पण तेच जाऊ. पॉलिसी दिलेली आहे इथे JSON मध्ये की काय होणार आहे, हे इथे कोण ऍक्सेस करणार आहे. क्लिअर? नेक्स्ट
इथे काय दिलेलं आहे, रीड्राईव्ह ओला पॉलिसी, यामध्ये बाकी काही गोष्टी करायचं नाहीये. डेड लेटर क्यू, आता हे डेड लेटर क्यू समजणं आवश्यक आहे, भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसेल. पण काय असते डेड लेटर क्यू? हा मेसेज 30 सेकंडसाठी याने एक्सेप्ट केला आहे आणि प्रोसेस करायला सुरुवात केला आहे, पण काही कारणामुळे तो मेसेज प्रोसेसच होत नाहीये. तर परत इथे येणार, क्यू मध्ये विजिबल होईल, सर्व्हर 2 पण त्याला काम करायला लागेल. अगेन 30 सेकंड मध्ये क्यू मध्ये दिसणार नाही. प्रोसेस हा सुद्धा काही कारणामुळे या मेसेजला प्रोसेस करू शकत नाहीये. कळलं? तर इश्यू कशात असणार आहे? मेसेज मध्ये असणार आहे. मेसेज मध्ये असेल ना, तर तो मेसेज प्रोसेसच होत नाहीये. तर असे मेसेजेस जे प्रोसेसच होत नाहीये, काही ना काही इश्यू आहे, काही ना काही बग आहे त्यामध्ये, तर ते मेसेजेस काय जातात, एक सेपरेट क्यू मध्ये जातात आणि त्या क्यूला म्हटलं जाते डेड लेटर क्यू. असे मेसेजेस जे वर्क होत नाहीये, प्रोसेस होत नाहीये, तर ती क्यू पण तुम्हाला इथे इनेबल करता येईल. की जो मेसेज प्रोसेस होत नाहीये तो या क्यू मध्ये टाका, तो ऑटोमॅटिक ट्रान्सफर होत जाईल. कळलं? टॅग्स तुम्ही देऊ शकता. क्रिएट क्यू, एक क्यू क्रिएट झाला. आपण याला टेस्ट कसं करायचो? टेस्ट कसं केलं होतं आपण? एक इन्स्टन्स क्रिएट केला, प्रायव्हेट इन्स्टन्स वरून आपण काय केलं होतं, एसक्यूएस मध्ये एक कमांड रन करून बघितलेली आहे. कसं केलं होतं सांगा जरा पटापट, आठवत आहे का? प्रॅक्टिकल केले का काल परवाचं? आठवतं ना? काय केलं होतं त्यासाठी? EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा. याची डिटेल थोडी बघून घेऊ, काय काय दिलेलं आहे. नेम, इन्क्रिप्शन, स्टँडर्ड्स, ARN दिलेला आहे. डेड लेटर क्यू आपण क्रिएट केलेला नाही. सो सिंपल क्यू पॉलिसी इथे दिसतीये. दिस वन इज द क्यू पॉलिसी. सध्या आपण आपल्या अकाउंट मधून काम करतोय, मॉनिटरिंग करू शकतो. SNS सबस्क्रिप्शन दिलेलं आहे इथे, SNS सोबत काम करत आहे. तर SNS सबस्क्रिप्शन आहे का? काही नाहीये. लॅम्बडा ट्रिगर आहे का? नाहीये. मी म्हटलं होतं तुम्हाला की काय होत आहे, वेगवेगळ्या ऍप्लिकेशन असतील, वेगवेगळ्या सर्व्हिसेस असेल, ज्या मेसेजेस इथे येणार आणि मेसेजेस एक्सेप्ट करणार. SNS काय करेल, इथे मेसेज टाकणार. SNS आपण ऑलरेडी बघितलाय. SNS इकडे मेसेज पास करणार आणि इथून जर लॅम्बडा ट्रिगर करायचं असेल, लॅम्बडा थ्रू एखादी फंक्शनॅलिटी क्रिएट करायची, एखादा दुसरा फंक्शन एक्झिक्यूट करायचं असेल तर ते पण इथे करता येईल. कळलं? ठीक आहे. डेड लेटर क्यू मध्ये काही मेसेजेस आले आहेत का, तर इथे चेक करता येईल. टॅगिंग, इन्क्रिप्शन, डेड लेटर क्यू, रीड्राईव्ह टास्क. रीड्राईव्ह मीन्स त्याला अगेन ते रिपीट करणे, चेक करणे की अगेन प्रोसेस होऊ शकते की नाही होऊ शकते. ओके. सो मला त्या दिवशीचा लेक्चर आठवत नाहीये, तो तुम्ही सांगा मला. आणि SQS कमांड एक्झिक्यूट करून बघायची. तर या EC2 इन्स्टन्सला SQS वर काम करायची परमिशन पाहिजे, बरोबर. येस, सॅम्पल. ठीक आहे, हा इन्स्टन्स चालेल. चार्जर कनेक्ट करू द्या मला. ओके, नेक्स्ट. कुठला घेतला होता? आता MySG आहे तिथे, तर तोच एक्सेप्ट करू आपण. ओके, नथिंग एल्स, लॉन्च इट. इवन काय करावं लागेल, रोल क्रिएट करून याला अटॅच करावं लागेल. इवन इथे पण बघा तुम्हाला सेंड अँड रिसीव्हचा मेसेज दिसतोय. एकतर आपण त्या कमांड थ्रू आपण इथे मेसेज पास करणार, अदरवाइज आपल्याकडे काय सेंड अँड रिसीव्ह मेसेजेस. सो इथे चेक करा, इथे सेंड मेसेज काय करायचं आहे, हॅलो. इथे पण आपण मेसेज टाकू शकतो
ठीक आहे. मेसेज टाकल्यानंतर मेसेजची ग्रुप आयडी वगैरे आपल्याला काही करायची गरज नाही आहे. डिलिव्हरी डिलीट व्हायचं आहे का, की हा मेसेज किती टाइम घेणार क्यू मध्ये जाण्यासाठी. डिलिव्हरी डिली मीन्स हा मेसेज किती टाइम घेणार त्या क्यू मध्ये जाण्यासाठी. रिसिव्ह मेसेज आहे का काही नाहीये, तर आपण काय करतो, या मेसेजला सेंड मेसेज करतोय. इथून टेस्टिंग करतोय आपण. ओके, सेंड मेसेज. मेसेज बघा इथे आलाय रिसिव्ह मध्ये दिसतोय. आता हा मेसेज रिसिव्ह केलाय कोणी, सर्व्हरने केलाय, बट याला प्रोसेस केलाय का नाही, इथे दिसायला लागलेला आहे. पण प्रोसेस करण्यासाठी इथे ऑप्शन असतो तुम्हाला पोल फॉर मेसेजेस आहे. पोल फॉर मेसेजेस, आणि हे बटन क्लिक केल्यानंतर तो या मेसेजला प्रोसेस करायला सुरुवात करेल. आणि जर प्रोसेस झाला तर इथे मेसेज मध्ये मेसेज तो दिसणार नाही. सी, पोल फॉर मेसेजेस प्रोसेस करायला सुरुवात केलाय. आता जे मी सांगतो याला जर दुसऱ्या टॅब मध्ये ओपन करा, डुप्लिकेट, हे जोपर्यंत प्रोसेस होत आहे तोपर्यंत इकडे तो मेसेज दिसणार नाही. म्हणजेच हा मी काय सांगितलं होतं, विजिबिलिटी 30 सेकंड्स. दिसतंय की इथे मेसेज नाही, याला दिसणार नाही. आणि इथे प्रोसेस होतोय अजूनही. इथे मेसेज दिसतोय बट दुसऱ्या साईडला दिसतोय का, कळलं. विजिबिलिटी टाइम आउट. तर हे प्रोसेसिंग चालू आहे, तो प्रोसेस झाला तर हा इथून गायब होऊन जाणार. तर दोन्ही ठिकाणी आपल्याला मेसेज दिसणार नाही. म्हणजेच तो एक पर्टिक्युलर मेसेज आहे जो की आपला सर्व्हरने प्रोसेस करून डिलीट केला, त्या क्यूला एम्प्टी केलं. अंडरस्टूड. ही छोटी कमांड समजलं, छोटीशी प्रोसेस समजली. So here we can see कुठलाही मेसेज दिसणार नाही, ना इकडे ना तिकडे. तर याला जर बघायचं असेल मेसेज पास केलेला हा, तर खाली इथे आयडी दिसतीये, तर या आयडी मध्ये तुम्हाला प्रोसेस काय केलाय ते दिसेल. कोणता मेसेज प्रोसेस केलेला आहे तो दिसून पडेल. इझी आहे. आणि हे आपण S3 सोबत पण करू शकतो. S3 सोबत तर एक काम करू आपण, इन्स्टन्स कमांड तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कसं करतात. S3 बकेट आपल्याकडे जर अवेलेबल असेल तर S3 बकेट वरून आपण करून बघू शकतो. S3 बकेट ऍक्शन सिक्युरिटी आपण क्रिएट केला आहे का SQS रोल आहे ना, केला होता ना आपण लास्ट टाइम SQS. सो अपडेट रोल, कनेक्ट, डायरेक्ट कनेक्ट करतोय मी इथे SSH. आणि कमांड कोणती आहे आपली, ती कमांड कुठे होती, नोटपॅड मध्ये होती ना माझ्या, इथे नाही आहे, नोट्स मध्ये इथे. वन मोर थिंग, S3 माहिती आहे. S3 मध्ये येते नोटिफिकेशन वाला सेक्शन, इव्हेंट नोटिफिकेशन. त्यामध्ये आपण SQS ला कॉन्फिगर करू शकतो. कळलं. तर SQS मध्ये जे पण बकेट क्रिएट होणार, एखादी इमेज येणार, तर त्यासाठी काय होईल, एक मेसेज जनरेट होईल आणि तो मेसेज कोणाकडे येणार, SQS कडे येणार आणि SQS मधून ते प्रोसेस होणार. कळलं ना. S3 कडून मेसेज येणार SQS मध्ये, क्यू मध्ये लागला मेसेज, एकतर आपण डायरेक्टली इथे पोल फॉर मेसेजेस करू शकतो. बट जर आपल्याला हा जो मेसेज आहे, आपली अशी कंडिशन आहे की हा मेसेज एखाद्या दुसऱ्या ऍप्लिकेशनने प्रोसेस करायला पाहिजे, तर त्यासाठी आपण लांबल्या फंक्शन लावू शकतो किंवा दुसरी कुठली एखादी ऍप्लिकेशन इथे लावू शकतो. कळलं. ठीक आहे. सो इन्स्टन्स वरून कमांड आपण एक्झिक्यूट करून बघू. sudo -i, यामध्ये AWS कमांड असती, AWS याला असतो. तर ही कमांड जी आहे, ही कमांड आपल्याला यूज करायची आहे. मेक शुअर करायचं की आपल्या क्यूचं नाव काय आहे, अकाउंट काय आहे, त्या गोष्टी.
URL चेंज करावं लागेल. सो URL चेक करा एकदा. स्लो चालतंय थोडं. SQS US East 1 आपण मुंबईमध्ये आहोत तर इथे थोडंसं चेंज करायची कोशिश करू. US East 1 नाही आहे, काय आहे AP-South AP-South-1 I think. Well, let's try with this. US-East 1 नाही आहे, काय आहे डॉट कुठे बॅकस्पेसने डॉट का बरं जातोय. हे काहीतरी वेगळंच टाईप होत आहे. तर something not right here. Okay, send messages. I'll try one more time. नाही, याला आपल्याला बाहेरच एडिट करावं लागेल आणि तिथून आपण पेस्ट करू. ठीक आहे, इथे ते काही होणार नाही आहे, होत नाही आहे. आय डोंट नो वाय. सो इकडे चेंज करू आपण. सर्वात आधी क्यू कोणती आहे, क्यूचा आपण हे करून घेऊ. ARN URL this one and then copy इथे, राईट, चेंज्ड. आणि इथे सुद्धा AP-South रिजन मध्ये AP-South काय 1 आहे ना, 1. So now copy this command, execute on EC2, enter. See, हा मेसेज आलाय. हा मेसेज कुठून कोणी पाठवला, आता आपण AWS इन्स्टन्स वरून पाठवलेला आहे. SQS ची याला परमिशन आहे म्हणून तो काम करू शकतो. तर हा मेसेज आता कुठे आला असणार आहे, SQS क्यू मध्ये. खाली जर बघू आपण यामध्ये डिटेल्स मध्ये, तर बघा मेसेज रिसीव्ड मध्ये 2 मेसेज दिसत आहेत. Here 2 messages. Okay, now if you are going to start polling, poll it. पहिला मेसेज ऑलरेडी पोल होता. सी इथे दिसतोय मेसेजेस आलेला. याला चेक करू आपण, काय मेसेज टाकला होता. हा तर पुराणा झाला, हा न्यू. दिस इज फ्रॉम प्रायव्हेट पेयर. जे काही होतं कळलं. ओके, सो हा मेसेज आता आपल्याला काय करायला लागेल, प्रोसेस झालेला पोलिंग दुसऱ्या याच्यात दिसेल का, नाही दिसणार, कारण तिथे काय 30 सेकंडचा विजिबिलिटी टाइम आउट दिलेला आहे. तर हे बेसिक समजलं. काही एक्स्ट्रा आहे का यामध्ये, नाही. तर S3 वरून पण आपण ट्रिगर करू शकतो. ही एक बकेट दिसती आहे AP-South 1 मध्ये. दिस वन काय कंटेंट आहे याच्यात, ओके, ठीक आहे. सो ही जी बकेट आहे, ह्या बकेटसाठी आपण त्याला कॉन्फिगर करू शकतो. त्यासाठी काय करावं लागेल, बकेट ओपन करून ठेवू आपण. एक पॉलिसी जनरेट करावी लागेल की SQS ने कुठून मेसेज रिसीव्ह करायला पाहिजे, S3 बकेटवरून. ठीक आहे. सो यू नो पॉलिसी जनरेटर. पॉलिसी जनरेटर माहिती आहे का, पॉलिसी कशी जनरेट करणार, IAM मध्ये जाणार. आता कोणती पॉलिसी जनरेट करायची आपल्याला, कोणत्या टाईपची पॉलिसी जनरेट करणार आपण, टाईप काय राहणार याचा, टाईप काय राहणार. पॉलिसीचे टाइप्स किती शिकलात तुम्ही, कोणते, कस्टम मॅनेज पॉलिसी. आणि कस्टम मॅनेज पॉलिसी मध्ये अजून कोणत्या पॉलिसी आहेत,
अरे तो क्रिएट करण्याचा टाईप आहे, तो क्रिएट करण्याची प्रोसेस आहे. व्हिज्युअली करू शकतो किंवा पण कोणत्या क्रिएट करतो? कस्टम करतो, पण कशासाठी करतो, कोणत्या करतो पॉलिसीज? कस्टम पॉलिसी मध्ये पण दोन टाईप असतात. अरे ते व्हिज्युअल आणि काय आहे ते? व्हिज्युअल म्हणजे तुम्ही क्लिक करून ते बघून तुम्ही करू शकता, पॉलिसी क्रिएट करू शकता. कस्टम वाली पॉलिसी व्हिज्युअल वेने करू, ते वेज आहे क्रिएट करण्याचे. पण कस्टम मध्ये आणखी दोन टाइप्स कोणते? पॉलिसीज ऍक्च्युली दोन टाईपचे असतात. एक असते आयडेंटिटी बेस्ड पॉलिसी आणि एक असते रिसोर्स बेस्ड पॉलिसी. आयडेंटिटी बेस्ड आणि रिसोर्स बेस्ड नाव ऐकलं का असं? हा नाही. तर आयडेंटिटी बेस्ड पॉलिसी काय करते? युजर्स वर अप्लाय करतो आपण. आणि रिसोर्स बेस्ड पॉलिसी कशावर अप्लाय करतो आपण? रिसोर्स बेस्ड पॉलिसी जर जनरेट करायची असेल तर त्यासाठी आपण यूज करतो पॉलिसी जनरेटर. आयडेंटिटी बेस्ड पॉलिसी कशावर लागती? तर युजर आणि रोल्स वर लागतं. आता आठवलं? तिथे काय रिसोर्स बेस्ड पॉलिसी लिहिलंय ना तुम्ही? अच्छा, माहिती पडलं? एक्सप्लोर कुठे ते पॉलिसी जनरेटर. सो S3 साठी एक डॉक्युमेंटेशन आहे माझ्याकडे. S3 जर तुम्हाला इव्हेंट ट्रिगर करायचं असेल तर हे इव्हेंट ट्रिगर साठी तुम्हाला हेल्प करेल. इव्हेंट ट्रिगर सर्वात आधी तुम्ही काय करणार? काय आहे ऑब्जेक्ट? हा S3 चा आहे क्रिएट SQS आपण ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. तिथे काय करतोय आपण? क्यू क्रिएट केली आहे बाय डिफॉल्ट मध्ये. देन कस्टम पॉलिसी जनरेट करायची आहे. कस्टम पॉलिसी कशी जनरेट करणार? युजिंग पॉलिसी जनरेटर. पॉलिसी जनरेटर मध्ये काय काय सिलेक्ट करायला पाहिजे आपण? तर चेक ग्राफिक चेंज झालेलं दिसत आहे. क्या बात आहे. सो AWS पॉलिसी जनरेटरचं ग्राफिक चेंज झालेलं दिसत आहे. तर इथे बघा टाइप ऑफ पॉलिसी. कशा टाइपची पॉलिसी बनवायची आहे आपल्याला? IAM पॉलिसी जनरेट केली म्हणजे काय होईल? युजर आयडेंटिटी बेस्ड पॉलिसी, जे आपण एका युजर साठी यूज करू शकतो. सूरज आहे, सूरजवर पॉलिसी लागणार की सूरज काय ऍक्सेस करेल? S3 ला ऍक्सेस करेल. सो ती पॉलिसी म्हणजेच काय असणार? आयडेंटिटी बेस्ड पॉलिसी. पण आता आपल्याला रिसोर्स बेस्ड पॉलिसी लावायची आहे. S3 बकेटला सांगायचं आहे की कोण काम करेल? SQS काम करेल असं सांगू शकतो. ठीक आहे. किंवा S3 बकेटला आपल्याला परमिशन द्यायची आहे की S3 बकेट ऍक्सेस कोणी केली पाहिजे? फक्त सूरजने केली पाहिजे. तर ती पॉलिसी कुठे लागेल? S3 वर लागणार आणि त्याला रिसोर्स बेस्ड पॉलिसी म्हणतात. तुम्ही S3 चेक केलाय का? त्यामध्ये पॉलिसी वाला सेक्शन बघितलाय की नाही? वेअर इज S3? हा S3 दिसतोय. हे परमिशन दिसतंय इथे. परमिशन मध्ये पॉलिसी दिसते की नाही? बकेट पॉलिसी. दिस बकेट पॉलिसी मीन्स रिसोर्स बेस्ड पॉलिसी. कोणती पॉलिसी? सुट्टी असल्यावर असंच होतं. इंटरनेट बंद मोबाईलचे. हा आता कोणती पॉलिसी झाली ही? बघा तुमचा एक नवीन कन्सेप्ट पण क्लिअर झाला इथे S3 चा. कळलं ना? तो आयडेंटिटी जे युजरला अप्लाय होईल
आणि रिसोर्स बेस जे रिसोर्सवर अप्लाय होईल. इथे बकेट पॉलिसी दिसत आहे. एसक्यूएस मध्ये तुम्हाला एसक्यूएस मध्ये पॉलिसी दिसतीये. कुठे गेलं ते? क्यू मध्ये येऊ. सी क्यू पॉलिसी. तर ही जी पॉलिसी जनरेट होतीये इथे लावतोय आपण. ह्या एसक्यूएस ला सांगतोय की एखादा पर्सन आहे त्याला अप्लाय अलाव कर, किंवा S3 आहे S3 ला अलाव कर पॅसेजेस पाठवण्यासाठी. तर ही अप्लाय कुठे होतीये? एसक्यूएस वर अप्लाय होतीये की एसक्यूएस S3 ला परमिशन देणार की सेंड युअर मेसेजेस. दिस आर नथिंग बट रिसोर्स बेस्ड पॉलिसीज. सो क्लिअर ठेवा. AWS च्या इंटरव्ह्यू मध्ये मी हा क्वेश्चन विचारला असता तर तुम्ही कोणी काही बोलले नसते, सगळे फेल. सो आपल्याला हे एसक्यूएस साठी बनवायची आहे. सो एसक्यूएस अलाव प्रिन्सिपल मध्ये सध्यासाठी इथे तुम्ही S3 देऊ शकता, बट सध्यासाठी आपण काय देऊ? एव्हरीवन देऊ. एव्हरीवन मीन्स स्टार. दिसतंय का? स्टार दिसतंय का? दिसतंय का वैष्णवी? स्टार दिसतोय का? झूम करतो. हो. ऍक्शन. सो इथे ऍक्शन्स मध्ये सेंड मेसेजेस दिसेल तुम्हाला. बघा काय काय देता येईल. क्रिएट क्यू करायची परमिशन द्यायची का? नाही. आपल्याला काय करायचं आहे? सेंड मेसेज दिसेल. सी सेंड मेसेज. याला सिलेक्ट केलं. दॅट्स इट. कुणाला द्यायचं आहे? कुणाला द्यायचं आहे? S3 ला द्यायचं आहे. तर S3 ला इथे चेक करू. S3 चा ARN पाहिजे. S3 हिअर ऑब्जेक्ट. ARN कुठे मिळतो याचा? बाहेर जावं लागेल. कॉपी ARN. सॉरी, वेअर वी आर पॉलिसी जनरेटर. सो इथे क्लिक करायचं. समजलं? ऍड स्टेटमेंट. एक्स्ट्रा स्टेटमेंट काय ऍड करायचं असेल तर ते करू शकतो. जनरेट पॉलिसी. ऍड वन और मोर स्टेटमेंट अबाउट. ओके, ऍड स्टेटमेंट. ठीक आहे. इथे बहुतेक याचा द्यायचा आहे एसक्यूएच चा ARN हिअर. येस. ओके. आणि ऍड स्टेटमेंट मध्ये परत एक ऍड करू. पॉलिसी कुठे गेलं ते? जनरेट पॉलिसी. सो बघा इथे दिलेलं आहे. आणि ही कुठे पास करायची आपल्याला? एसक्यूएस मध्ये. इथे चेंजेस झालेले आहेत, थोडं मी कन्फ्यूज होतोय. पॉलिसी जनरेटर पण चेंज झालाय. त्याच्यात आणखी एक यायचं ऍड एक्स्ट्रा स्टेटमेंट म्हणून. सो ही जी पॉलिसी आहे आता आपल्याला काय करायची आहे? एडिट करायची आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल मध्ये ऑल प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. दॅट्स इट. सेव्ह. ओके. आता याला रोल मध्ये जा. परमिशन्स. आय थिंक याने होऊन जाईल. ठीक आहे. सो क्यू माय क्यू मेसेजेस अवेलेबल 2. सेंड रिसीव मेसेजेस. बघा अगेन 2 मेसेजेस दिसतात. अगेन 2 मेसेजेस दिसतात. पोल फॉर दिस मेसेजेस नाही. बघा नंबर चेंज झालेला आहे. तर हा मेसेज कुठून आलेला आहे ते बघू. नाही, हा नाही.
न्यू मेसेजेस कुठे दिसणार? आधी पोल होऊ दे याला, ते चेक करू. हे 2 मेसेजेस पोल होऊ देऊ, नंतर करू आपण. आता हे मेसेजेस यायला कुठून पाहिजे? S3 बकेटवरून यायला पाहिजे की S3 एक बकेट क्रिएट झाली आहे, त्याच्यामध्ये आता एक फाईल पण अवेलेबल आहे. नो अगेन 1 मेसेज अवेलेबल दिसतोय पोल. कुठे गेलं ते मेसेज? हे काउंट का बरं येत आहे? कंटिन्यू ते 2च काउंट का बरं येत आहेत? काहीतरी मिस केलंय आपण. AWS बकेटचा मेसेज यायला पाहिजे. आपण पॉलिसीमध्ये काही गडबड केली आहे का ते बघू. ॲड स्टेटमेंट. सोर्स ARN इथे S3 चा ARN देऊ. S3 चा ARN कॉपी ARN this one add statement generate policy S3 क्रिएट झाला का पण ते प्रिन्सिपल स्टार ऑल ॲक्शन्स इथे SQS चा ARN दिस वन. ओके सो लक्षात द्या थोडंसं काय केलं आहे. SQS अलाव प्रिन्सिपल ऑल इथे ARN येईल SQS चा. देन त्यानंतर एक कंडिशन ॲड करतोय आपण. काय करतोय? ARN इक्वल्स ARN सोर्स ARN. आय थिंक सोर्स ARNच आहे. याने पण काय केलं आहे ते बघू. याने SQSच यूज केला आहे. प्रिन्सिपल ऑल दिलेलं आहे. send messages principal all and then resource queue. Okay, let's check one more time. पॉलिसी जनरेट करण्यातच थोडासा इश्यू येईल, बाकी काही नाही. सगळं ठीक झालं. देन त्यानंतर ॲक्शन्स मध्ये ठीक आहे ऑल ॲक्शन्स करू. ॲड स्टेटमेंट
जनरेट पॉलिसी. पॉलिसी जनरेटर इथून पण जाता येईल बघा. थोडं व्हॅलिडेट करून घेऊ. पॉलिसी बरोबर आहे का आपली, दिलेली आहे एक्सेस पॉलिसीमध्ये. स्टेटमेंट SID action send messages effect allow resources and principal all. So principal all action resources send message resources बरोबर आहे ना. check it out side by side. बरोबर तर आहे, पॉलिसी पण बरोबर आहे, बट काहीतरी मिस केलं असणार आहे. सेव्ह केलंय का चेंजेस आपण. ठीक आहे, तर एक काम करू, त्या बकेटमध्ये काहीतरी कंटेंट ऍड करून बघू. ओके, ऍड कंटेंट इन बकेट. तेव्हा एखादा काही जनरेट होईल का ते बघू. सो कसं करतोय, अपलोड. एखादी फाईल अपलोड करावी लागेल बरोबर. सो एखादी फाईल, ॲड फाईल, एखादी डेस्कटॉपवर फाईल असेल माझी. टेक्स्ट फाईल ओपन. ठीक है, अपलोड. ओके, नाउ कम टू द क्यू, refresh it. Policy generated आहे व्यवस्थित. इथे एक एक्स्ट्रा मेसेज दिसायला पाहिजे होता. काय होतं इथे, S3 कडून मेसेज येतोय. एकदा डॉक्युमेंटमध्ये चेक करा. परफेक्ट. हे बघा, आधी कशा पद्धतीने दिसायचं, आता थोडंसं वेगळं दिसत आहे. क्यू जनरेट झाली आहे, पॉलिसी जनरेट झाली आहे, सेंड मेसेज अलाउ S3,
स्टेटमेंट जनरेट पॉलिसी सेम करतोय आपण. हे ते बरोबर केलं आपण. ठीक आहे. हा एक मिस्टेक काय केली आहे, S3 मध्ये आपण काही दिलंच नाही ना. काय नाही केलं, S3 ला थोडे सांगितलं की आपण मेसेज पाठवा SQS कडे. SQS ची सेटिंग झाली आपली, पण S3 मध्ये इव्हेंट ट्रिगर केलेला नाहीये. सो सेंड नोटिफिकेशन मध्ये S3 कुठे गेला आपला, हा S3. आणि काय करायचं आहे ते काय मिस केलंय आपण ते बघा. बकेट वर येतोय, बकेट कोणती आहे, ही बकेट आहे. आणि या बकेट मध्ये आपण डॉक्युमेंट पण ऍड केलेला आहे. पण इथे आपण काय केलंय, परमिशन्स मध्ये जाऊन परमिशन किंवा नोटिफिकेशन वाला सेक्शन बघा. परमिशन मध्ये आहे की कुठे आहे, प्रॉपर्टीज, इव्हेंट नोटिफिकेशन. इथे काही सिलेक्ट केलंय का, नाही. हे मिस केलंय आपण, कारण SQS कडे S3 ची इन्फॉर्मेशन आली. SQS ने S3 ला परमिशन दिलेली आहे, बट इथे आपण SQS सिलेक्टच नाही केलं ना S3 मध्ये, की हा कुठे मेसेज पाठवणार. दोन्ही साईडला करावं लागेल. सो क्रिएट इव्हेंट, इथे नेम द्या टेस्टिंग समथिंग लाईक. हे डिफॉल्ट मध्ये सोडा, ऑब्जेक्ट ऑल ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. देन त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा इथे बघा डेस्टिनेशन, की इथे मेसेज कुठे जाणार. S3 मध्ये आपण कॉन्फिगरेशन केलेलं नव्हतं, त्यामुळे तिकडे मेसेज दिसत आहे का, नाही. तर S3 मध्ये आपल्याला सांगायचं की जा बाबा मेसेज कुठे दे, SQS मध्ये दे. तर SQS मध्ये कुठे क्यू भरपूर टाकू बनवले असू शकतो आपण, तर कुठे ह्या क्यू ला सिलेक्ट कर. हे मिस केलं आपण, त्यामुळे तो तिकडे मेसेज टाकू शकत नाहीये, आपण बघू शकत नाहीये. सो असं थोडं ट्रबल शूट करा, लवकर क्लिक होतं, कधी नाही होत. सो क्लिक झालं, सेव्ह करा, गुड. सो एक इव्हेंट ट्रिगर मध्ये तुम्हाला दिसेल, कुठे गेलं, SNS SQS क्यू, माय क्यू. ओके, इथूनही हा, इथून सुद्धा आपण क्यू पर्यंत जाऊ शकतो. सेंड मेसेज मध्ये बघू शकतो काही नवीन एंट्रीज आली आहेत का. आता तिसरा मेसेज दिसतोय इथे, आता दिसतोय तिसरा मेसेज. सी थोडं उशिरा आलं, पण आलं जरूर. सो सेंड मेसेज, सॉरी सेंड नाही, आपल्याला ते मेसेजेस हे करायचे. दिस वन काय करायचं आहे, पोल. आता हा जो वन ID आहे, हा बघा कुठून आलेला आहे, S3 कडून. तर कन्फ्युजन नाही ठेवायचं, काय करायचं आहे, फक्त पॉलिसी जनरेट करायची आहे. कोणासाठी, SQS साठी. आणि S3 मध्ये इव्हेंट ट्रिगर नोटिफिकेशन कोणाला सिलेक्ट करायचं आहे, SQS ला. तर S3 मध्ये जे काही होत आहे ते सगळे मेसेजेस कुठे जाणार, SQS कडे येणार. आणि SQS ने S3 ला परमिशन दिली आहे की बाबा तुम्ही मेसेज पाठवा. कळलं. इन्स्टन्स वरून पण आपण करून बघितलेलं आहे आणि बकेट वरून पण करून बघितलेलं आहे. समजलं. तर हे जे काही
मल्टिपल ऍप्लिकेशन असू शकतात. SMS मध्ये जे मेसेजेस लिहितात ते सुद्धा तुम्ही इथे फॉरवर्ड करू शकता. तिथे सिलेक्ट काय करावं लागेल, SQS. याला डन करा. आपला मेसेज इथे दिसतोय, विजिबल आहे. SNS तुम्हाला माहिती आहे, SNS सोबत पण तुम्ही तिथे काय सिलेक्ट करणार, FNFU काय आहे ते, FI आणि नाहीतर स्टँडर्ड, तिथे पण आपल्याला करता येईल. SNS आता इथे काय आहे, आपल्याला पोल प्रत्येक वेळेस काय करावं लागतं, पोल मेसेजवर क्लिक करावं लागतं, राईट, पोल मेसेजेसवर. बट हे पण काम आपली अशी रिक्वायरमेंट आहे की कुणी दुसऱ्या एका ऍप्लिकेशनने यायचं आणि हे मेसेजेस इथून कॅप्चर करायचे, त्याला प्रोसेस करायचे. तर ते सुद्धा आपल्याला करता येईल. त्यासाठी लॅम्बडा यूज करू शकतो आपण, किंवा एखादी तुमची ऍप्लिकेशन असेल तर ती यूज करता येईल. क्लिअर? जर मला टाइम भेटला तर मी लॅम्बडा सोबत सुद्धा एक व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवेन. ठीक आहे. कुठे बघत होतो आपण, SNS. नेक्स्ट क्रिएट टॉपिकचं नावच नाही दिलं. SQS टेस्ट. नेक्स्ट स्टेप बघा, इथे SQS यूज करू शकतो आपण. डिस्प्ले टॉपिक SQS TEST टेस्ट. सबस्क्रिप्शन मध्ये काय राहणार, मग इथे सबस्क्रिप्शन मध्ये काय राहणार, प्रोटोकॉल SQS. क्यू बनलेली आहे, क्रिएट सबस्क्रिप्शन. समजलं? आणि इथे जी काही मेसेज जाणार ते कुठे जाणार, मग SQS मध्ये तुम्ही बघू शकणार. समजलं एवढं? ठीक आहे. तर आजच्यासाठी इथेच थांबू.